गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचा क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं होतं तुमचं पूर्ण दिवस? चांगलं गेलं? आय होप सगळ्यांचं वीकेंड पण चांगलं गेलंय. सॅटर्डे संडे खूप तुम्ही मस्ती केला की नाही? येस. सो येस्टरडे काल महाशिवरात्री होतं. येस. सो महाशिवरात्री झाल्यानंतर काय स्टार्ट होते? आमचं समर सीझन स्टार्ट होते. म्हटलं तर तापमान आता जास्त होतंय. येस ऑर नो? सो सगळं सण तुमचं बॉडी हायड्रेट ठेवून घ्या. म्हटलं तर जास्त लिक्विड कंझ्युम करा, पाणी जास्त प्या, नाही तर तुम्हाला तुमचं बॉडी डिहायड्रेट होऊन आणि तुम्हाला त्रास होते. ओके. सो किती होते तेवढं जास्त तुम्ही पाणी कंटिन्युअसली तुम्ही प्या. ओके. सो आय होप सगळ्यांचा दिवस चांगला केलाय. आजचा मी क्लास स्टार्ट करूया, बट विथ दॅट बिफोर स्टार्टिंग द क्लास आम्ही आजचं मोटिवेशनल कोट बघून घेऊया. सो एक मिनिट, मी माझं स्क्रीन शेअर करते मग. येस. 1 मिनिट. येस. सो आता मी माझं स्क्रीन एक मिनिट करते. ओके. सो येस, सगळ्यांना दिसाले? एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन? ओके. सो स्क्रीनवर काय कोट आहे? व्हॉट कॅन यू सी? ट्राय 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 अंटिल यू सक्सीड. ह्याचा अर्थ काय आहे? कोणतं सांगता मला? ट्राय 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 अंटिल यू सक्सीड. ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही कवापर्यंत सक्सेसफुल नाही होता तेव्हापर्यंत तुम्ही प्रयत्न करा. किती जास्त प्रयत्न करता तेवढं तुम्हाला सक्सेस होणारचं काय पर्सेंटेज राहते ना ते जास्त होत आहे. तुम्ही ट्राय नाही केलं तर तुम्ही सक्सेसफुल व्हायला येते काय? बिलकुल मी नाही. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला तुमचं स्टँडर्ड मध्ये सिक्स या फिर सेव्हन्थ स्टँडर्ड, तुम्ही काय पोरं आहे सगळं जण, आता तुम्हाला ते स्टँडर्ड पास होऊन नेक्स्ट स्टँडर्डला जावं म्हटलं तर काय मॅन्डेटरी आहे? तुम्ही सगळेजण फायनल एक्झाम पास व्हावं. येस और नो? तो आता फायनल एक्झाम तुम्ही पास होलं तर तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डला जाता. तो तुम्ही काय करायला इथं ते फायनल एक्झाम पास व्हायला तुम्ही वाचायला ट्राय करायला, ते फायनल एक्झाम छानपैकी लिहून नंतर तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डला जाता. ते प्रयत्नच तुम्ही नाही केलं तर, तुम्ही एक्झामच नाही लिहिलं तर, ते तुम्ही वाचलंच नाही म्हटलं तर तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डला जायला होते? ऑफकोर्स नॉट. बिलकुल बी नाही, आहे की नाही? सो लाईफ मध्ये पण आम्हाला कोणतं बी सिच्युएशन येऊ दे, कोणतं बी अपॉर्च्युनिटी येऊ दे, पहिलं ते घेऊन त्याच्याबद्दल प्रयत्न करा. तेव्हा तुम्ही कोणच्या तुमची स्वप्न राहते ती तुमची ड्रीम्स काय राहते नाही त्याला तुम्ही सक्सेसफुली अचीव करायला होते. ओके. प्रयत्न नाही केला तर तुम्हाला बिलकुल बी कवा बी सक्सेस नाही मिळते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे की शॉर्टकट्स यूज नको करा. बिकॉज शॉर्टकट्सचं सक्सेस शॉर्ट टर्म राहते, लॉंग टर्म सक्सेस नाही देते ते. ओके. खोटं पण सांगायला जाऊ नका. किती तुम्ही ट्रुथफुल्ली म्हटलं तर खरं प्रयत्न घालता तेवढं तुम्हाला चांगलं सक्सेस मिळते. ओके. येस. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघून घेतलो. सो आमच्या क्लासकडे जाऊया. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही कोणता टॉपिक डिस्कशन केलतो? वेअर डिड वी स्टॉप? सो लाईट वरती झालं, नंतर टेम्परेचर वरती झालं. येस. सो आज आम्ही एक नवीन टॉपिक वरती डिस्कशन करूया. दॅट इज फिजिकल अँड केमिकल चेंज. फिजिकल अँड केमिकल चेंज. ओके. सो फिजिकल आणि केमिकल चेंज म्हटलं तर काय? हे दोघी काय आहे? हे पर्टिक्युलर वस्तूची प्रॉपर्टीज आहे, लक्षण आहे. एक मध्ये फिजिकल चेंज होते, दुसऱ्यामध्ये केमिकल चेंज होते. ओके. सो कसं होतंय हे म्हटलं तर काय? ह्याच्याबद्दल आम्ही काय करूया, एक सिम्युलेशन बघून घेऊन येऊया मग. ओके. सो एव्हरीबडी इज रेडी? ओके. सगळ्यांना दिसायलंय माझं स्क्रीन? येस.
सो इथं तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेत. फोल्डिंग ऑफ पेपर, टेअरिंग ऑफ पेपर, बर्निंग ऑफ पेपर. फोल्डिंग ऑफ पेपर म्हटलं तर पेपरला फोल्ड करायचं. ओके, फोल्ड आम्ही करतो नाही, आम्ही पेपर फोल्ड करून वेगळं वेगळं टॉईज करतो त्याच्याबद्दल. येस ऑर नो? रेनबो करतो, फॅन करतो. येस. तसं सगळी आम्ही खेळाची आयटम्स त्याच्याबद्दल ते पेपर यूज करून ट्राय करतो, बोट करतो. येस ऑर नो? सो पेपर फोल्डिंग फर्स्ट. दुसरं आहे टेअरिंग ऑफ पेपर. टेअरिंग ऑफ पेपर म्हटलं तर पेपर फाडायचं, कट करायचं. तिसरं आहे पेपरला बर्न करायचं. फायरला यूज करून आम्ही काय करतो, त्याला बर्न करतो. ओके. सो काय ऍक्टिव्हिटी आहे ने आम्ही इकडे परफॉर्म करू. आणि त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल चेंज कसं होतंय मन बघून घेऊ. सो इथं हेडिंग काय आहे? डिफरन्शिएट अमंग द चेंजेस सच ॲज फोल्डिंग ऑफ पेपर, टेअरिंग ऑफ पेपर अँड बर्निंग ऑफ पेपर. म्हटलं तर ऍक्टिव्हिटीज मध्ये कसं कसं चेंजेस होतंय, फिजिकल चेंज राहते की केमिकल चेंज राहते, मग आम्ही ते अंडरस्टँड करून घेऊन त्याच्याबद्दल आम्ही इकडे स्टडी करू मग. ओके. सो फर्स्ट आहे फोल्डिंग ऑफ पेपर. ओके. सो आता आम्ही पेपरला फोल्ड करायला स्टार्ट केलो. सो आता स्क्वेअर बॉक्सेस मध्ये काय केले ते असं एकामेकावरती केलेत. सो आता पेपरला फोल्ड केलं. ओके. आता काय करायचं, पेपरला वापस आम्ही अनफोल्ड करू आपण. म्हटलं तर फोल्ड करायचं पेपर ओपन करू आपण. येस. सो आता मी पेपरला काय फोल्ड केलं तो ते ओपन होलं. येस ऑर नो? सो आमचा क्वेश्चन काय आहे इथं? डिड यू गेट द पेपर इन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज? आम्ही एकदा पेपर स्टार्टिंगला पेपर फोल्ड केलो. करेक्ट. फोल्ड केल्यानंतर आणि आम्ही काय केलो, त्याला अनफोल्ड केलो. सो अनफोल्ड केल्यानंतर पेपर वापस ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये आले. अनफोल्ड केल्यानंतर पेपरचं साईज आणि शेप काय होतं ते सेमच आहे. येस, सेमच आहे की नाही? फोल्ड केल्याचं पेपर आम्ही अनफोल्ड केलो. सो ऑब्विसली काय होलं ते येस होलं. ह्याच्यामध्ये चेंज कसं झालं? व्हॉट टाइप ऑफ चेंज डिड यू ऑब्झर्व? केमिकल चेंज झालं की फिजिकल चेंज? ऑब्विसली ह्याच्यामध्ये काय होलंय? फिजिकल चेंज होलंय. केमिकली काय पण चेंज नाही होलंय. येस ऑर नो? फिजिकली आम्ही पेपरला फोल्ड केलं होतं आणि वापस काय आलं ते ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये येऊन सोडलो. कवा आम्ही पेपर फोल्ड करतो तेव्हा ते धाकटं होऊन सोडते आणि आम्हाला कवा वापस पाहिजे तेव्हा आम्ही ते ओपन करून सोडतो. सो ऑब्विसली इट इज फिजिकल चेंज है ना? येस. सो इथं बघा, असं आमचं अनफोल्ड केल्याचं पेपर तुम्हाला दिसाले. On folding paper, it can be folded into 6 to 7 times. On unfolding the paper, it regained its original shape and size. Thus, only change in physical property was noticed and no new substance is formed. Hence, these are physical changes. So, ह्याच्यामध्ये काय होलंय, पेपर आम्ही स्टार्टिंगला 6 to 7 times आम्ही ते काय केलो, लेयर्स तुम्हाला इथं दिसायला बघा, स्क्वेअर बॉक्सेस असं लाईन्स फॉर्मेशन होलेत. येस ऑर नो? तर 6 to 7 टाइम्स आम्ही पेपरला फोल्ड केलो. नंतर आम्ही काय केलो, त्याला आम्ही अनफोल्ड केलो. सो अनफोल्ड केल्यानंतर ते वापसला काय होलं, ओरिजिनल शेप आणि साईजलाच येऊन सोडलं. सो कोणचं बी किसी टाइपचं पण नवीन सबस्टेन्स बिलकुल भी इथं फॉर्म नाही होले, या फिर केमिकली काय बी चेंज नाही होले. सो देर इज नुसतं एकच चेंज होलंय. देर इज ओनली वन चेंज. ते कोणचं? फिजिकली त्याचा शेप काय होतं, थोडा लाईन्स आले ते एवढंच. आणि ते पण काय होलंय, आम्ही स्टार्टिंग फोल्ड केल्याच्या टायमाला धाकटं होते आणि कवा वापस पाहिजे यावा आम्ही ओरिजिनल सायन्सला ते वापस घेऊन येऊन सोडतो. नुसतं फिजिकली अपिअरन्स मध्ये थोडा चेंज होलंय, बट केमिकली काय बी चेंज नाही होले. ओके. नेक्स्ट, टेअरिंग ऑफ पेपर. आता सेकंड ऍक्टिव्हिटी कडे जाऊया, दॅट इज टेअरिंग ऑफ पेपर. सो टेअर केलो मी, आता पेपर तुम्हाला दिसाले. पेपरला मी इथं काय केलो, फाडलो. मधी मी इकडं फाडलो ते पेपर घेऊन. सो डिड यू गेट द पेपर इन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, और डिड यू फाउंड एनी न्यू सबस्टेन्स फॉर्म्ड?
सो आम्ही काय केलो, पेपर होतं आमच्याकडे, पेपरला आम्ही काय केलो मधी मी फाडून सोडले ते. तो फाडल्यानंतर पेपरचं वापस आम्हाला ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये घेऊन यायला येते, या फिर त्याच्यामध्ये नवीन सबस्टन्स फॉर्म होलंय? ऑब्विसली ते पेपर ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये घेऊन यायला बिलकुल बी नाही होते. कशाला म्हटलं तर आम्ही पेपर फाडून सोडलो, त्याच्यामध्ये दोन पेपरची पीसेस फॉर्म होलेत आणि म्हटलं तर न्यू सबस्टन्स आम्हाला मिळलेत. कोणचं बी पेपरला आम्ही फाडल्यानंतर ओरिजिनल शेप आणि साईज मला घेऊन यायला लई डिफिकल्ट होते. येस. सो इकडं ओरिजिनल शेप आणि साईज आम्हाला वापस मिळते काय? नो, आम्हाला नाही मिळते. ह्याच्यामध्ये चेंज कसला टाईपचं होतं? व्हॉट टाइप ऑफ चेंज डिड यू ऑब्झर्व? फिजिकल चेंज की केमिकल चेंज? ह्याच्यामध्ये पण फिजिकल चेंज होलं. ओके. कोणचं बी केमिकली चेंज होऊन कोणचं बी केमिकली न्यू सबस्टन्स काय बी फॉर्म नाही हुले, नवीन सबस्टन्स फॉर्म नाही हुले, केमिकली चेंजेस नाही हुलेत. बट इथं काय हुलंय? फिजिकली इथं पेपर फाडल्यानंतर दोन वेगळं पीसेस हुलेत पेपरची, ते एवढंच इथं फॉर्म होतंय. On tearing of paper, the pieces of paper can be joined with the help of glue. However, one cannot get the paper in its original form. Thus, only change in physical property was noticed and no new substance is formed. Hence, these are physical changes. सो ह्याच्यामध्ये काय होलंय, पेपर आम्ही फाडल्यानंतर वापस आम्ही टिक्सो या फिर चिकटपट्टी घेऊन या फिर ग्लू घेऊन त्याला आम्ही बसवतो कसं पाहिजे तसं. बट ऍक्च्युअल साईज, ते ओरिजिनल साईज या फिर त्याचं शेप कसं होतं ते वापस आम्हाला नाही मिळते. बिकॉज ते काय लाईन्स ब्रेक होऊन सोडते मधी पेपर मध्ये, ते तसंच फॉर्मेशन होऊन सोडते. सो वापस ओरिजिनल शेप आणि साईज आम्हाला नाही मिळते. आणि इथं तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन नवीन पेपरची पीसेस आम्हाला मिळतात एवढं. बट केमिकली कोणचं बी न्यू सबस्टन्स फॉर्म नाही होते आणि केमिकली काय पण रिॲक्शन पण नाही आहे. नुसतं इथं फिजिकल चेंजेस आम्हाला मिळतात. ओके. आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया, दॅट इज बर्निंग ऑफ पेपर. सो आता आम्ही पेपर काय करायचं आता इकडं बर्न करू आपण. सो स्क्रीन वरती तुम्हाला काय दिसालंय? स्क्रीन वरती वेगळी वेगळी सायन्सची इक्विपमेंट्स दिसालेत. येस ऑर नो? सो पहिलं आहे कॅन्डल, कॅन्डल आणि दुसरं आहे वॉच ग्लास, थर्ड आहे पेपर आणि फोरसेप्स. सो हे सगळी घेऊन आम्ही इकडं ऍक्टिव्हिटी करू आपण. ओके. सो आता मी काय करतो, फोरसेप्स घेऊन हे पेपरला घेतो, पेपर घेतलो, वापस ना कॅन्डल कॅन्डलवर असं धरून त्याला बर्न करतो. येस. कॅन यू सी? सो इथं ते पेपर बर्न व्हायला स्टार्ट होलं. सो वापस हे कलेक्ट करून इथं वॉच ग्लासवर ठेवतो मी. ओके. वॉच ग्लास वरती ठेवलो. सो ते काय काय ऍशेस आले ते तिथं वॉच ग्लास वरती कलेक्ट होलेत. नाव क्वेश्चन काय आहे? डिड यू गेट द पेपर इन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज? आम्ही पेपरला बर्न केल्यानंतर वापस ते ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये आलंय काय? आलंय? बिलकुल बी नाही. ते कोणच्या मध्ये कन्वर्ट होऊन सोडलं, ते ऍशेस मध्ये कन्वर्ट होऊन सोडले. येस ऑर नो? ऍशेस मध्ये काय होले, पूर्ण असं कन्वर्ट होऊन सोडे सॉरी कन्वर्ट होऊन सोडलंय ते. येस ऑर नो? सो आम्हाला ते ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये पेपर नाही मिळलं. सो व्हॉट टाइप ऑफ चेंज डिड यू ऑब्झर्व? आम्हाला इथं कोणचं चेंज बघायला मिळते? ऑब्विसली केमिकल चेंज मिळते. कशाला म्हटलं तर पेपर कशामध्ये कन्वर्ट होले, नवीन सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होले, दॅट इज ऍशेस. ओके. ऑन बर्निंग द पीसेस ऑफ पेपर दे टर्न black, whereas original paper pieces were white in color.
Smoke was also observed during burning of the paper pieces. Thus, new substances are formed, hence it is a chemical change. So इथं काय होतंय, ओरिजिनल पेपरचा कलर काय होता, इट वॉज व्हाईट इन कलर, त्याचा कलर काय होतं, व्हाईट होतं. बट केव्हा मी बर्न करतो तेव्हा कलर काय होऊन सोडते, पेपरचा ब्लॅक व्हायला स्टार्ट होते. ब्लॅक होऊन आणि बर्न करायच्या टायमाला स्मोक पण रिलीज होते, गॅस रिलीज होते. नंतर ते पूर्ण बर्न होल्यानंतर असं ऍशेस फॉर्म, ब्लॅक कलर हे मटेरियल तुम्ही काय बघाला, पेपरची काय पीसेस ऍशेस मध्ये कन्वर्ट होऊन सोडते. सो इकडे काय होलंय, नवीन स्टेप्स सबस्टन्सेस फॉर्म होले, स्मोक रिलीज होलं, ऍशेस मध्ये कन्वर्ट होलं, पेपरचा कलर पण चेंज होलं. सो ह्याच्यासाठी आम्ही काय सांगतो, बर्निंग ऑफ पेपर मध्ये काय होलंय, नवीन सबस्टन्सेस फॉर्म होले, त्याच्यासाठी हे एक केमिकल चेंज हुलं मग सांगतो आम्ही. ओके. सो इज इट क्लिअर, आय होप सगळ्यांना समजलं फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज मध्ये काय डिफरन्स आहे, कसं आमचं डेली लाईफ मध्ये आम्ही काय ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये पण आम्ही फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज आम्हाला बघायला येते, बघू शकत म्हण. ओके. येस. सो आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कडे जाऊ आपण. एक मिनिट. ओके. सगळ्यांना दिसालंय. ऑल राईट. सो इकडे आमच्याकडे ऍक्टिव्हिटीज आहे. सो ह्याच्यामध्ये आम्ही काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये कोणचं फिजिकल चेंज आहे, कोणचं केमिकल चेंज आहे, मग आम्ही इकडे स्टडी करू आपण. सो फर्स्ट, सॉर मिल्क. सॉर मिल्क, सॉर मिल्क म्हटलं तर काय, एनीबडी? सॉर मिल्क, सॉर मिल्क म्हटलं तर काय? एनीबडी? सॉर मिल्क म्हटलं तर हे मिल्क कसं राहते म्हटलं तर ह्याचं टाट काय राहते ना, टेस्ट पण लई थिक राहते. जस्ट अ मोमेंट, 1 मिनिट. येस, सॉर मिल्क म्हटलं तर ह्याचा टेस्ट आणि टेक्स्चर लई थिक राहते बिकॉज ऑफ द बॅक्टेरियल फर्मेंटेशन पण सांगतो आम्ही. सो फर्स्ट आता बर्निंग वूड आलं, लेट इट बी, विल डू दॅट लेटर. सॉर मिल्क केव्हा येते तेव्हा मी तुम्हाला सांगतो म्हणा. बर्निंग वूड, बर्निंग वूड म्हटलं तर काय, आम्ही वूडला इथं बर्न करालो, सो इथं पण काय होते, ते ऍशेस मध्ये टर्न होते, स्मोक येते. सो ऑब्विसली इट इज केमिकल चेंज. येस, इट इज अ केमिकल चेंज. सेकंड, पेंटिंग वुड. आम्ही वुडला काय करालो इथं, पेंट करालो. सो ते फिजिकली चेंज होलंय की केमिकल चेंज होलं त्याच्यामध्ये? पेंट करालो, वुड राहते की लकडीचं काय तुकडं राहते ना, त्याला आम्ही पेंट करालो. सो ऑब्विसली त्याचा अपिअरन्स चेंज होऊ राहिलाय, लुक्स चेंज होऊ आले, इट मीन्स फिजिकल चेंज. नेक्स्ट, थर्ड, कंडेन्स कंडेन्सेशन ऑन ग्रास. ग्रास मध्ये पत्ता ते काय राहते ना, हुलमवरती तुम्ही धाकटी धाकटी पाणीची पोर्स बघता, कंडेन्सेशन मन सांगतो मी. सो ते काय फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज आहे? एनीबडी, व्हॉट इज इट? फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज? ते एक फिजिकल चेंज. येस, फिजिकल चेंज आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय, वॉटर वेपर काय राहते ने, हवामध्ये काय वॉटर वेपर राहते ने, ऑन कुलिंग ते वॉटर ड्रॉपलेट्स म्हटलं तर पाण्याची धाकटी धाकटी ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होऊन काय होऊन सोडते, ते ग्रास वरती पडते. ओके. नेक्स्ट, मेल्टिंग बटर. बटरला आम्ही मेल्ट करालो. सो ऑब्विसली आणि पाजलं तर वापस त्याचं सॉलिड फॉर्म मध्ये घेऊन यायला येते. सो काय होते, फिजिकल चेंज. येस, बटरला आम्ही ते गॅसवरती ठेवून मी त्याला काय करालो, पातळ मध्ये कन्वर्ट करालो, मेल्ट करालो. वापस आम्हाला कवा पाहिजे तेव्हा आम्ही आणि घट करायला पण येते. सो तूप आम्ही काय करतो ना, सेम तसंच. स्पॉइलिंग फूड, हा ना, स्पॉइल व्हायला म्हटलं तर ठेवून 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 बिलकुल भी खराब होऊन सोडता येते. सो फिजिकली चेंज होला काय केमिकल चेंज त्याच्यामध्ये?
केमिकल चेंज, चेक करूया तुमचा आन्सर. येस, केमिकल. बिकॉज ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन ठेवून ठेवून ते खाणं काय होऊन सोडते, खराब होऊन सोडते, नासून सोडते ते बिलकुल. आईस मेल्टिंग. सो आईस मेल्ट व्हायले, आईस आम्ही मेल्ट करालो आणि पाहिजे म्हटलं तर ते वापस पाणीमध्ये कन्वर्ट होते वापस, आणि आम्हाला आईस मध्ये कन्वर्ट करायला येते ते फ्रीज मध्ये ठेवून. यस ऑर नो? सो फिजिकल चेंज. सो केमिकल चेंज मध्ये काय होते, नवीन काय तर कोणतं तर आयटम फॉर्म होते, न्यू सबस्टन्स फॉर्म होते. बट फिजिकल मध्ये त्याच्यामध्ये नुसतं त्याचा अपिअरन्स चेंज होते, ते पण ओरिजिनलच राहते ते. ओके, अपिअरन्स थोडा चेंज होते एवढंच. त्याला आम्ही तिथं कोणचा बी नवीन सबस्टन्स बिलकुल बी फॉर्म नाही होते. त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, फिजिकल चेंज म्हणून सांगतो. ओके. सो नेक्स्ट, क्रशिंग शुगर क्यूब, सॉरी शुगर क्यूब्स. सो हे काय, शुगरची काय धाकटी धाकटी क्यूब्स आहे ना, त्याला आम्ही असं त्याला त्याच्यावरती क्रश करून त्याला आम्ही पावडर मध्ये कन्वर्ट करालो. आणि पाहिजे म्हटलं तर आम्ही क्यूब करायला येते काय नाही ते पावडर घेऊन, ऑब्विसली येते. तो फिजिकल चेंज. येस, इट इज अ फिजिकल चेंज. नेक्स्ट, कुकिंग स्टिक. सो इथे तुम्ही काय बघाला ना, मीठ आहे है ना, नॉनव्हेज. तो आम्ही त्याला काय करालो, कुक करालो, शिजवालो. सो ते फिजिकली चेंज होलं की केमिकल चेंज होलं त्याच्याबद्दल? केमिकल चेंजेस होलंय की फिजिकल चेंजेस होलंय त्याच्यामध्ये? केमिकल चेंज. येस, त्याच्यामध्ये केमिकल चेंज होलंय. कशाला म्हटलं तर हीट काय करून सोडते, ते अनकुक्ड अनकुक्ड मीटला काय करून सोडते, ते शिजून सोडते, कुक मध्ये कन्वर्ट करून सोडते. वापस आम्हाला पाहिजे म्हटलं तर ते अनकुक मध्ये कन्वर्ट करायला नाही होते. यस और नो? सो पूर्ण शिजून सोडते ते. येस. सो इट इज अ केमिकल चेंज. नेक्स्ट, रिप रिपनिंग बनानास. सो बनानास काय होलंय, ती केळं काय होलंय तिथं, रायपून होऊन सोडलेत. सॉरी, रायपून होऊन सोडलेत म्हटलं तर खराब होऊन सोडलेत. सो हे फिजिकली हुलं काय केमिकली हुलं? इट इज अ केमिकल चेंज है ना. बॅक्टेरिया काय करून सोडते इथं, बनानासला केळाला खराब करून सोडते. नेक्स्ट, odor change, light production, gas production, unexpected change in color is an example of what change? सो ओडर म्हटलं तर स्मेल चेंज व्हायचं, लाईट प्रोड्यूस करायचं, या फिर गॅस प्रोड्यूस करायचं, या फिर कलर मध्ये अनएक्सपेक्टेडली चेंज व्हायचं. हे सगळी कोणची चेंजेस प्रॉपर्टीज आहे? हे केमिकल मध्ये होतंय की फिजिकल मध्ये? केमिकल मध्ये. येस, हे सगळी केमिकल चेंजेस मध्ये व्हायची लक्षण आहे. ओके. नेक्स्ट, ब्रेकिंग वूड. लकडीची तुकड्याला ब्रेक करायचं. ऑब्विसली आम्हाला पाहिजे म्हटलं तर वापस ते अटॅच करायला पण येते. सो त्याच्यामध्ये काय होलंय, फिजिकली चेंज होलंय. सो हे मी टेअरिंग ऑफ पेपर मध्ये बघितलो. सिमिलरली ब्रेकिंग ऑफ वूड मध्ये पण येते. इथं बघा, ब्रेकिंग ऑफ पेन्सिल. सो ब्रेकिंग ऑफ पेन्सिल म्हटलं तर इथं कोणतं तर नवीन सबस्टन्स फॉर्म होलंय? नाही, पेन्सिलला दोन पार्ट्स मध्ये आम्ही मोडून सोडलो. येस ऑर नो? सो इट इज येस, फिजिकली चेंज होलंय त्याच्यामध्ये. नेक्स्ट, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये काय होते, ग्रीन प्लांट्स त्यांची स्वतःला फूड प्रिपेअर करून घेतात, खाना प्रिपेअर करून घेतात. येस ऑर नो? सो त्या प्रोसेसला मध्ये काय होते, ऑक्सिजन ऑक्सिजन काय होते, बाहेर येते, कार्बन डायऑक्साईड त्यांनी इनहेल करून घेतात. येस ऑर नो? सो इट इज अ केमिकल चेंज और अ फिजिकल चेंज? केमिकल चेंज. येस, केमिकल चेंज. सो कार्बन डायऑक्साईड कशामध्ये कन्वर्ट करतात त्यांनी, त्यांनी काय करतात ते कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करतात. येस और नो? एनीबडी? फोटोसिंथेसिसचं मीनिंग काय आहे?
सो फोटोसिंथेसिस मध्ये काय होते, हे एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये लाईट एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ग्रीन प्लांट्स काय करते ती, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये फूड प्रिपेअर करते. ओके, फूड प्रिपेअर करते. सो हे केमिकल चेंज कशाला आम्ही सांगतो म्हटलं तर, ह्याच्यामध्ये काय होते, ह्याच्यामध्ये त्यांनी काय त्यांनी फूड काय प्रिपेअर करतात नाही, त्याच्यामध्ये काय सबस्टन्सेस राहते ती कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरला त्यांनी ग्लुकोज आणि ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करते. त्याच्यासाठी आम्ही ह्याला हे केमिकल चेंज म्हणून सांगतो. ओके, नेक्स्ट, फ्राईंग अँड एग. एगला आम्ही अंड अंडा काय राहते ना त्याला फ्राय करायचं. सो एक नवीन सबस्टन्स फॉर्म होते हे इथं, येस ऑर नो. सो ऑब्विसली आम्हाला पाहिजे म्हटलं तर वापस एगला एगशेल मध्ये घालून ठेवायला नाही येते. एक टाइम आम्ही ते मोडलो या फिर ते पॅन वरती घातलो म्हटलं तर खतम. येस और नो. सो इट इज केमिकल चेंज. येस. सो आम्ही त्याच ह्या एक्सरसाइज स्टॉप करू आपण. नेक्स्ट क्लासमध्ये आणि वेगळं वेगळं आमचं डे टू डे काय लाईफ राहते ती, त्याच्यामध्ये काय होतंय, कोणसाला आम्ही फिजिकल चेंज सांगतो, कोणसाला आम्ही केमिकल चेंज सांगतो मन, नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू आपण. सो आजचा क्लास मी इथंच थांबवतो. नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू डिस्कशन. त्यापर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.